नमस्कार मंडळी, मोरे त्यांच्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पास्ता रेसिपी करणार आहे। त्याच्यासाठी एक वाटी पास्ता घेतलेला आहे, कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि पास्ता मसाला घेतलाय। बाकी याला आता काही लागणार नाहीये, या मसाल्यामध्येच होऊन जाते। आता आपण एक कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले। पास्त्याला आपण उकळून घेणार आहे, म्हणजे थोडंसं शिजून घेणार आहे। थोडंसं तेल टाकलं, तेल टाकलं आता थोडंसं मीठ टाकू आणि आता याला एक उकळी आणू। पाण्याला उकळी आली, आता आपण पास्ता टाकू। आता याला ना 4 ते 5 मिनिटांसाठी याला उकळून घेऊ, म्हणजे थोडे सॉफ्ट होतील। आता याला 4 मिनिटं झालेले आहेत उकळून, तर आपण एकदा याला चेक करून बघू। आता हे चाकूने आपण असं कापून बघायचं, म्हणजे 2 तुकडे झाले म्हणजे आपला पास्ता व्यवस्थित उकळलेला आहे। हे असे 2 भाग होतेत आणि तेल याच्यासाठी टाकलं आपण, म्हणजे एका हे ना चिटकून एकाला चिटकून बसू नये एकामेकाला, म्हणजे असे वेगवेगळे असे खुले खुले राहिले पाहिजे, त्याच्यासाठी आपण याच्यात तेल टाकलंय आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता याला मी गाळून घेते आणि मग आपण फोडणीची तयारी करू। आता आपण एक खाली असं डब्बा ठेवलाय, त्याच्यावर चाळण ठेवली। आता आपण हे पास्ता याच्यामध्ये काढून घेऊ। एकदम मोकळा मोकळा आहे, तेल टाकल्यामुळे पूर्ण मोकळा झालेला आहे आणि थोडंसं कच्चापणाच राहू द्यायचं। जास्त शिजलं ना तर मग ते एकामेकाला चिटकून बसते, त्याच्यामुळे थोडंसं कमी शिजवायचं। आता आपण पास्ता नितळायला ठेवलाय, तोपर्यंत फोडणी घेऊ। इकडं थोडंसं तेल टाकू, थोडे जिरे टाकू आपण। आता तर जिरे फुलले की लगेच कांदा टाकू। कांद्याला परतून घेऊ आणि नंतर आपण टोमॅटो टाकू। तर कांदा थोडासा परतला, आपण टोमॅटो टाकू। टोमॅटोला पण चांगलं परतून घेऊ। एकदम झटपट नाश्ता आहे, फक्त याला पास्ता मसाला असला की दुसरं काहीच टाकायची गरज नाहीये आणि छान मधल्या भुके करता किंवा मुलांसाठी छान नाश्ता आहे हा। तर नक्की ट्राय करून बघा। आता कांदा आणि टोमॅटो परतलाय, जास्त याला करपायचं नाहीये, असं थोडंसं मीडियम मध्येच आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। आता हा निथळायला ठेवलेला पास्ता आपण टाकू। याला मिक्स करून घेऊ। आता आपण पास्ता मसाला टाकू, थोडीशी कोथिंबीर। आता याला मिक्स करू। पास्ता आपला तयार आहे, छान झालेला आहे। एकदा तुम्ही असं नक्की करा, छान नाश्त्यासाठी आणि मुलांसाठी पण छान रेसिपी ही। अशा प्रकारे पास्ता आपला तयार आहे। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा।